श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते. तर 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे नवरात्री. नवरात्रीत ज्यांच्याकडे घट नाहीत व ज्यांच्याकडे घट आहेत त्या दोघांनीसुद्धा मंगल कलशाची स्थापना करू शकतात. ज्यांच्याकडे नाही त्यांनी नव्याने मंगल कलश स्थापन करायचं असेल तर नवरात्रीचा पहिला दिवस हा अतिशय उत्तम दिवस मानला जातो. तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते मंगल कलश घरात का असावा. तर मंगल कलश घरात असल्यावर ब्रह्मा, विष्णू, महेश, वरुण देवता या सगळ्यांची कृपा आपल्या घरावर राहते व यामुळे घरात कोणत्याही प्रकारची कमी आपल्याला पडत नाही. तांब्यात पाणी व त्यावर नारळ व नारळाखाली विड्याची पानं ठेवल्याने ज्या काही लहरी येतात त्या अतिशय पॉझिटिव्ह लहरी असतात. आपल्या घरातील अडचणींपासून, संकटांपासून मात करण्यासाठी आपल्याला मंगल कलश हा मदत करत असतो. मंगल कलशाच्या आजूबाजूची जागा ही सुरक्षित राहते. म्हणजे साधारण आपले 2 ते 3 जेवढे काही रूम असतील 3-4 रूम हे मंगल कलशाचे ज्या लहरी असतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येत असते. मंगल कलश हे एक प्रकारचे सुरक्षा कवच असते. म्हणून घरात हा मंगल कलश स्थापन करावाच. मंगल कलशाचे नावच आहे मंगल, जे आपल्या घरामध्ये काही अमंगल घडून देत नाही, नेहमी मंगलच घडवतो. बऱ्याचशा लोकांच्या देवघरात जागा नाही आहेत तर समजा देवारा भिंतीवर आहे असे असल्यावर त्यांना मंगल कलश हा देवाऱ्यात स्थापन करता येत नाही. तर तुम्ही हा मंगल कलश कुठेही स्थापन करू शकता. हॉलमध्ये, ज्यांच्या घरात जागा नाही त्यांनी हॉलमध्ये सुद्धा स्थापन करू शकता. हॉलमध्ये एखादी सुरक्षित जागा म्हणजे व्यवस्थित अशी जागा तुम्ही एक ठरवून घ्यायची, एखादा टिपॉय किंवा स्टूल त्यावरही सुद्धा तुम्ही मंगल कलश हा स्थापन करू शकता. बाकी सगळ्यांनी देवाऱ्यामध्येच मंगल कलश बसवायचा असतो. मंगल कलश घरात असण्याला खूप महत्त्व आहे. घरामध्ये मंगल कलश असणारे अतिशय खूप पॉझिटिव्हिटी येते. आपल्याला तो कुठे ठेवायचा आहे? देवाच्या उजव्या हाताला म्हणजे आपल्या डाव्या हाताला हा मंगल कलश स्थापन करावा. जे देवाऱ्यात करणार आहेत त्यांनी देवाच्या उजव्या हाताला ठेवावा. बाकी तुम्ही समजा जिथे ठेवणार आहात तर त्यावेळेस आपल्याला जेव्हा पिरियड्स येणार आहेत तेव्हा हात लागणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हा मंगल कलश स्थापन करायचा असतो. बऱ्याचशा लोकांना मंगल कलश स्थापन करायचा ते माहीत आहे. ज्यांना माहीत नाही त्यांनी नीट ऐका. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना असेल तरी व घटस्थापना नसेल तरी मंगल कलश स्थापन करू शकता. ज्यांच्याकडे घट नाहीत त्यांनी मंगल कलशापुढे अखंड दिवा हा लावायचा, म्हणजे लावला तरी चालणार आहे. ज्यांच्याकडे घट आहे त्यांनी घटस्थापनेचा घट वेगळा व मंगल कलश वेगळा असेही मांडू शकता. हा एकदा मांडला की कायमस्वरूपी ठेवायचा आहे. मंगल कलश हा कायमस्वरूपी जर तुम्हाला ठेवायचा नसेल तर तुम्ही तसंही करू शकता, त्याला कुठलेही बंधन नाही. मंगल कलश स्थापन करताना सगळ्यात आधी एक तांब्याचा कलश लागणार आहे. बरेच जण स्टीलचा तांब्या ठेवतात पण शक्यतो तांब्यात मंगल कलश स्थापन करावा, कारण ज्या लहरी असतात त्या खूप चांगल्या असतात. तर तांब्या लागणार आहे. त्यानंतर एक पाण्याचा नारळ लागणार आहे. 5 आंब्याची पाने किंवा 5 विड्याची पाने लागणार आहेत. 1 रुपयाचं 1 नाणं व 1 सुपारी, फुलं, अक्षदा व दुर्वा लागणार आहे. दुर्वा असल्या तरी चालतील आणि नसल्या तरी चालतील. नवरात्री सोडून म्हणाल तर कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी मंगल कलशाची स्थापना आपण करू शकतो. पण मी आता सांगणार आहे की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंगल कलश स्थापन कसा करायचा. कायमचा तुम्हाला करायचा असेल तर हा दिवस खूपच चांगला आहे. देवांच्या उजव्या हाताला जागा करून घ्यायची. एक छोटीशी आपल्याला प्लेट घ्यायची आहे. त्याच्यामध्ये तांदूळ ठेवा. तांदूळ रंगीत म्हणजे कुंकवाने लाल केलेले असावेत. शुद्ध पाण्याने तांब्या भरलेला असावा आणि आपल्याला जो तांब्या असणार आहे त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचे आहे. कडेने 5 रेषा कुंकवाने ओढाव्यात. त्यानंतर
त्या पाण्यामध्ये एक सुपारी, एक फूल, हळदी कुंकू, थोड्याशा अक्षदा व असतील तर दुर्वा घालायच्या. आंब्याची किंवा विड्याची 5 पाने तांब्यामध्ये ठेवायची व त्यावर बरोबर मधोमध नारळ ठेवायचा. नारळाची शेंडी वरती येईल अशाप्रमाणे तुम्ही नारळ ठेवायचा आहे. नारळाला हळदी कुंकू व्हावे, फुलं व्हावे व कलशाची पूजा करायची आहे. नंतर त्याला देवाच्या समोर ठेवायचं आहे. नवरात्रीत अखंड म्हणजे तुम्ही त्या कलशाच्या समोर नवरात्रीत अखंड दिवा हा लावू शकता किंवा तात्पुरतासुद्धा दिवा तुम्ही लावू शकता. तर आता हा नारळ कधी बदलायचा, तर जोपर्यंत त्याला कोंब येत नाही तोपर्यंत तोच नारळ आपल्याला म्हणजे तोच नारळ आपण ठेवू शकतो. तर पाणी कधी बदलावं, तर प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही एक वार ठरवून घ्या. तुम्ही पाणी बदलायचं असतं. रोज बदललं तर खूपच चांगलं. यातील जे पाणी आहे ते घरामध्ये शिंपडायचे. पूर्ण घरात पॉझिटिव्हिटी येते. नंतर पिण्याच्या पाण्यास मात्र ते पाणी वापरू नका, कारण ते जास्त दिवस तांब्यामध्ये राहिलेलं असतं. नाहीतर बाकीचं पाणी तुम्ही झाडाला घालून देऊ शकता. घरात शिंपडा. ज्या वेळेला नारळाला कोंब येईल तेव्हा तो नारळ शेतामध्ये किंवा रस्त्याच्या कडेला लावा. म्हणजे त्याचे आपल्याला झाड तयार होईल. अंगणात लावायचं असेल तर तुम्ही तुमच्या अंगणामध्ये सुद्धा ते नारळाचे झाड लावू शकता किंवा कुठल्याही मंदिरापाशी नारळाचे झाड लावले तर खूपच चांगले किंवा शेतामध्ये लावले तरी चांगले. तांब्यातील सुपारी व रुपया कायम तोच ठेवला तरी चालणार आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही तोच वापरू शकता. सुपारी खराब होणारी गोष्ट नाही आहे. अशा प्रकारे मंगल कलशाची स्थापना करा. मंगल कलशाचे स्थापना केल्यानंतर काही नियम आहेत का, तर नवरात्रीचे 9 दिवस काही नियम आहेत. नवरात्रीचे 9 दिवस मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचे नाही. अखंड दिवा जर घरात असेल तोपर्यंत ब्रह्मचर्याचे कडकडीत पालन करायचे आहे. मंगल कलशाचे पावित्र्य राखावे. मंगल कलशाच्या आजूबाजूला धूळ साठू देऊ नका. पाणी सुकल्यावर पाणी बदलावीत. वेळच्या वेळी पाणी बदलावे. नुसताच तांब्यात समजा तुम्हाला पाणी ठेवायची नसेल तर नुसताच तांब्यात नारळ ठेवला तरी चालेल. जेव्हा असतील तेव्हा तुम्ही पाणी वापरली तरी चालेल. इतर वेळेस काय नियम आहेत, तर त्याच्यातले पाणी वेळच्या वेळी बदलायचं आहे. पाणी जास्त दिवस ठेवू नका. रोज बदलले तर खूप चांगले. असा हा मंगल कलश घरोघरी प्रत्येकाने स्थापन करावा. घरासाठी खूप चांगले असते. आपल्या घराची पॉझिटिव्हिटी वाढते. निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघून जाते. नक्की करून बघा. नमस्कार.